नमस्कार मंडळी. इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर और टेंशन के जंगल में आया कॉमेडी का शेर. तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, कालच्या प्रमाणे आजही आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे विजेता या मराठी चित्रपटाची टीम, अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते कलाकार सुबोध भावे आणि पूजा सावंत. आणि विजेता या चित्रपटाचे निर्माते, द ग्रेट शोमन ऑफ बॉलिवूड फिल्म्स, मिस्टर सुभाष घई. सारा शहर मुझे फिल्टर पाड़ा का बच्चन के नाम से जानते हैं असं म्हणणारा गौऱ्या आज आलाय इथल्या पोलीस स्टेशन मध्ये. आणि त्याच्यासोबत तिथे आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय झालं साहेब 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 हा गौरव मोरे. हा मग हा सर, काल रात्री MAJ बार मध्ये राडा झाला. हा त्या संधीचा फायदा घेऊन हा. ह्या वसाड्यान दारूच्या बाटल्या चोरल्या. नाही सर, तर आयुष्यभर CCTV मध्ये सगळं क्लिअर दिसतंय साहेब. नाही साहेब, तुम्ही बायना बाटली चोर नाही साहेब, दारूच्या बाटल्या चोरतो तू. नाही साहेब, चाल चटचट बोल सगळा, नाही तर चटाचट चाटे मारीन बर का मी. साहेब मी शपथ सांगतो साहेब, मी अजिबात चाटला नाही बोरल्या. सॉरी सॉरी. त्याचं काय झालं, तुम्ही चहा बोलत होता ना, तर मै जीप गुंडाळी नक्कल करतो. अरे नक्कल करतो. नक्कल करता. झाले बस. बस झाले. मोरे, हा तोच होता हे कसं काय माहिती तुम्हाला? साहेब हा त्या बारचा मेंबर आहे रेग्युलर. साहेब हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी पण तिथंच असतो ना नेहमी. तुम्ही काय तिथे मेंबर मोजायला जाता? नाही, मी सिनियर मेंबर आहे ना. बापरे. काय दिवसभर काम करून थकतो का नाही, त्यावेळी नाकावडे घेऊन मग घरात जातो. काय वा वा वा. तर मरून दे त्याला तुम्ही आठ टाका त्याला. साहेब ऐका ना साहेब, मी त्या बारचा रेग्युलर मेंबर आहे, हा. पण काल मी तिकडे नव्हतो साहेब. नव्हता. आई शपथ, नव्हता. काल मी माझ्या बायको सोबत, प्रिया सोबत तिच्या मामीच्या घरी गेलो होतो साहेब. तुझी मिसेस आहे ना, त्याला फोन लाव. चल. साहेब मी तर सकाळपासून फोन लावतोय पण फोन लागतच नाहीये. अरे वा बरोबर सोय ना, तुमचे फोन लागत नाही रे. शपथ नाही लागत आहे. कुठे गेला होता तू? मी प्रियाच्या मामीच्या घरी. मामीला लाव फोन. चल. मामीचा लागत. साहेब साहेब मामीला फोन लावायची गरज नाही, मामी आलीये. बरं. मी याची मामी सासू हा. आहे. हे काल संध्याकाळी आमच्याच घरी होते. नाही पण हे म्हणतायत की तो दारूच्या बाटल्या चोरत होता काल म्हणून. नाही नाही हे आमचे जावई बापू तोंडावरून चोर वाटत जरी असले तरी नाही येत ते. काल संध्याकाळी ते आमच्याच घरी होते. हो हा. खरं सांगताय तुम्ही? माझ्या या गोंडस लेकराची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. तुम्ही याची जबाबदारी घेता? हो घेते. तुमच्या शब्दाखातर सोडीन बरं का याला. चौकशीला पोलीस स्टेशनला बोलवतं यावं लागेल. येईन. जाऊ. चला. जाऊ. नाही? Thank you, thank you. मामी, साहेब, हे साहेब, काय- साहेब. मामी, हा, मामी, चल लवकर. चला, चला. मामा, चला. आई शपथ. माझा निर्दोष आहे साहेब. माझा निर्दोष साहेब. मामा तू इथं काय? हो मी इथं आहे साहेब. मामा. मी याचा लाडका मामा आहे. मामा? हा माझा लाडका भाचा आहे. मग? हा निर्दोष आहे. निर्दोष आहे. हा काल माझ्याबरोबर कोकणात होता. कोकणात होता. अरे मामा तू इथं कशाला आला यार? तू काय काळजी करू नको बघूया. हा बघ काय? मी गावच्या सगळ्यांना पटवणार ना, त्यांच्याकडनं पत्र घेऊन आलोय. तुला तुझा मामा सोडवणार आहे, काळजी करू नको. अरे मामा मला सोडले ऑलरेडी. हा मामीने सोडले मला. तू घरी चल. कोण मामी? मामी तुला मामी आहे? मग मामा. ए मामा, काय पण ए मामा काय झालंय? गौऱ्या, हा तुला मामी असतानाही तुझ्या या मामाचं आयुष्य अंगणातल्या बेडवर गेलं. अरे मामा, माझी मामी नाही मग? प्रियाची मामी. हे बघ इकडे ती आलीये. कुठं आहे? हे बघ मागे बघ ना. तुम्ही ही इथं काय करते? मामा. नाही, मामा please. No. ही इथं काय करते? ऐक ना. इथं काय करते म्हणजे? तुला काय करायचंय? मामी तू अंगावर येऊ नको तू. तू हात वर करू नकोस. मग मी काय करू? तुझं बघ काय करायचं तर? अरे वा मामा. लुडोची सोंगटी पण आणला नाही सोबत.
पोलीस आहे, मामा पोलीस स्टेशन आहे. साहेब हा टिल्ल्या आणि हा किल्ला इथे काय करतोय? तिला कोणाला बोलला रे? तुला बोलू मी. तू मला सुरुवातीलाच भांडायचा नाही हा? काय हे इथे काय करते? अरे मामा ते माझ्यासाठी आली तिकडं. अरे तुझा विषय नाही आहे. ती इथं काय करते? अरे यार माझा सोड, तू इथं काय करतोयस? तुझा सोड म्हणजे मी तुला कशाला सोडू? तुला मी कशाला सोडू? तू तोंडाला लागू नकोस हं, माझ्या आधी सांगते मी तुला. कशाला लागू? मामा हा याला बाजूला घ्या. तू माझा आज- डोका सटकतंय, ह्याला बाजूला घे. तू इकडे रे. मी जिगरचा परेश इकडे- रावल इकडे. हा? इकडे जिगरचा परेश रावल. हा काल तुझ्यासोबत कोकणात होता. बेशक. अरे बापरे, उर्दू. अरे गपना एक नको करू रे. हा काल माझ्याबरोबर कोकणात होता. हा. काल त्याची मुंज झाली. मुंज मुंज झाली. चाट्या मारतो. काय म्हणतो? चाट्या चाट्या खोटं बोलतो का? काल जर त्याची मुंज झाली असेल तर एका दिवसात त्याचे केस एवढे वाढले. तो काय मूग आहे का की भिजवला ना आले मोड? हा? काय साहेब मग? साहेब आमच्याकडे मुंजीत डोक्यावरचे केस कापत नाहीत. डोक्यावरचे केस कापत नाही? दाढी काढतात, मिशी काढतात. अरे अरे मामा ए मामा मी ऑलरेडी सुटलो, तू कशाला आला यार? हा तू गप ना, मामी खरं बोलताय. हा. मामी खरं बोल. हा म्हणजे मी खोटं बोलतोय? हा तू एकदम खोटं बोलतोयस. हा म्हणजे तू तिच्या जबानीवर सुटणार आहेस? तुझा मामा जिवंत असताना तिच्या जबानीवर सुटणार आहेस? मग ती खरं बोलते, तू खोटं बोलतोयस ना यार. म्हणजे मामी मोठी झाली. मामी मोठीच आहे. तुला मी एका शब्द विचारले नाही. तू माझ्या नादाला लागू नकोस हं? तू माझ्या लागू नको. तू हात मारे करू नकोस. मग काय पायवर करू? हा? तू याला सांभाळ, डोक्यात हात नकोस. तू हात मारे. पोलीस आहेत, पोलीस आहेत. गप ना. तू माझ्या लागून प्यार चुकतो तू. तू हात वारे करू नकोस. ही अशी काय बोलते ही? हा अरे कारण ती खरं बोलते, तू खोटं बोलतोय. हा. वार वा हा. तुला माझं खोटं झोंबायला हा. लागलं. आणि लहानपणी तू गादी ओली करायचं तेव्हा तुझा मामाच खोटं बोलायचा ना. आमचा गौऱ्या नाही मांजर मुतली ते विसरलास? हा? हा पावसाळा आहे, माणूस जा ना कोकणात जाऊन मर ना तिकडे जाऊन. मग काय बोलली? हा ती काय बोलली? कोकणात जाऊन मर. तिथे नाही मग? ती काय बोलली? बाजूला आहे. साहेब ही काय बोलली? माझं लक्ष नव्हतं. माझं नाटक आहे, त्यांना धनंजय माने हिथंच राहतात. त्याची मी मनातल्या मनात चक्री मारित होतो. हो मोरे. कसलं प्रमोशन चालू आहे तुमचं? अहो आज नाटक आहे, त्यांना तिथं प्रमोशन करतो. ओ साहेब एक मिनिट. या मामाला या गौऱ्याला सोडवायचा आहे ना? मी बघते आता हा कसा सोडवते ते. काय का? मी जबानी बदलते, तुम्ही लिहून घ्या. काय? काल बाटल्या गौऱ्याने चोरला आणि त्याच्यासोबत ह्याचा मामा सुद्धा होता. हो, लिहून मामी, घ्या. असं- दोघांना पण अटक असं करा. काय बोलताय मामी? काय बोलते? नाही नाही जावे बापू, माझा तुमच्यावर राग नाही, हा, मग पण या माकडाला बघितलं ना डोका सटकता माझा. अरे नका. काय बोलली? माकड बोली कोणाला बोलली? तुम्हाला तुला बोलले. बघ काय बघ, मामा मला माकड बोलू नको. नाही तर काय करशील? हा काय करशील? मामा मला माकड म्हणलं ना हा. हुप हुप म्हणीत उड्या मारीन. अरे पोलीस अरे म्हणजे मला मारतील ना, तू गपला जरा. साहेब या दोघांना पण आतमध्ये टाका. टाका टाका. ही काय बोलली? ही काय बोलली? आम्ही दोघे बार मध्ये होतो. हा. हिला कसं माहितीये? हिला कसं माहितीये? कारण ती आमच्यावर होती. ही होती, तो कोण होता? अहो नाही हो साहेब. होते होते साहेब. मला सांगतो सगळ्यात जास्त खोके आहेत ना त्यानं पळवला नाही हो साहेब. आणि सगळ्यात जास्त खोके हिनं संपवला. साहेब तुम्ही न्याय करा. तुम्ही चौघांना आत टाका. चौघांना आत. चौघांना आत टाका. साहेब हा खोटा बोलतोय माणूस. अरे आम्ही खोटं बोलताय साहेब. साहेब माझ्या भाच्याची शपथ मी खोटं बोलत नाही. जर मी खोटं बोलत असेल तर माझा भाषा जागच्या जागी अटॅक येऊन मरल. अरे साहेब, अरे बापरे, आयुष्यभर सांगतो ह्या दोघांचं तुम्ही अजिबात ऐकू नका. हे दोघं त्यांचा एकमेकाचा राग माझ्यावर काढतायत. मी खरंच काय केलं नाही, मला सोडा. हे दोघांना काय पकडा. साहेब, आता या दोघांना पण आतमध्ये टाका जेलमध्ये. मी साक्ष देते. दोघांना हा, चालेल दोघांना टाका. चालेल, दोघांना पण टाका. मोरे तुमचं काय चालू आहे आता? ते जरा स्ट्रेस आला होता म्हणून नाचून घेत. तुझा काय आता मला पण थोडा स्ट्रेस आला होता. घालवलं तुला काय आला? स्ट्रेस हा? स्ट्रेस आला. 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 3.5 वाक्यात तुला स्ट्रेस आला? मामा, हे. साहेब या माणसापासून समाजाला धोका आहे, तुम्ही ह्याला आधी आत टाका. नाही, मला तुमच्या सगळ्यांपासून धोका आहे. डोक्याच्या भनका उडवला तुम्ही. नाही, मी काय केलं? झालं, सांभाळा तुझं नाग्या.
सगळ्यांना आठ टाका. ती प्रिया येईल ना, याची बायको प्रिया, ती करेल खरं खोटं काय ते. सर त्या प्रियाची काय गॅरंटी नाही साहेब. तिला जर प्रायोगिक नाटक मिळालं हा. तर ती टीव्ही शोला गड्यासारखं वागवते. आता ती कधी येईल, कधी आम्ही सुटू, कधी आम्ही जाऊ, मला काय मला माहित आहे. मोरे आठ टाका, सगळ्यांना आठ काय टाका. सांगेल? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बहारदार. प्रसाद दा, वर्षानुवर्ष सुपरहिट सिनेमे देणाऱ्या सुपरहिट दिग्दर्शकासमोर सुपरहिट स्किट होणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते झालं. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. विश्वास पाटील, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक. नाही हे मला माझं आठवलं स्ट्रेस घालवायला मध्ये. भन्नाट, गौऱ्या, दत्तू, मोरे, काय प्रमोशनचा मार्ग शोधलाय. वा, फिदा आहे मी त्याच्यावर, फिदा आहे. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. तुझ्याही नाटकाला भरपूर शुभेच्छा. पुन्हा एकदा तुझंही नाटक हाऊसफुलचा बोर्ड लागो अशी सदिच्छा व्यक्त करतो. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. आपण सुबोध दादाला विचारूया की त्यांनी हा परफॉर्मन्स किती एन्जॉय केला. दादा, काय कमाल एनर्जी रे तुमच्या सगळ्यांची. आणि तुझा काय काय कमाल सूर तुझा लागला होता. आणि ओमकारला मी खरं तर ओळखलंच नाही आता. एकतर तू काहीतरी केस कापलेस का आत्ता? हां, म्हणून मी खूप वेळ विचार करतो की हा त्याच्यासारखा दिसणारा कोणी आणलाय काय नाही तात्पुरता. पण म्हणलं इतका चांगला अभिनय करणारा दुसरा कोणी असू शकत नाही. त्यामुळे परत असं वाटत होतं की ओमकारच असेल. गौरव, मोरे, सगळेच, श्याम, कमाल कमाल. फार आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मजा आली, फार मजा आली. थँक्यू दादा. And thank you, team. All the best and keep it up. मंडळी, लग्नाच्या गाठी विधाता ठरवतो असं म्हणतात. याच गाठींची गोष्ट सांगायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आणि याची आपली खास पाहुणी, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांच्या गहिरं स्वागत करतो बुवा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचे नाव आहे महाजत चर्चा. बसा. या कार्यक्रमात आपण विविध विषयावर असा परिसंवाद घडवून आणतो आणि समाजाला एक अशी जगण्याची दिशा देतो बुवा. आणि यासाठी आजच्या महाजत चर्चेचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं. आणि त्याच्यासाठी आज इथे स्टुडिओमध्ये चौगुले कुटुंब आणि राऊत कुटुंब इथे आलेले आहेत. आणि मी राऊत कुटुंब जे आहे त्यांना अशी विनंती करतो बुवा की त्यांनी आपली ओळख करून द्यावी ज्यांचे लव्ह मॅरेज झालेले आहे. वा वा, क्या बात, क्या बात. ओळख करून द्या, ओळख. स्टुडिओ आहे. हॅलो गाईज, हॅलो, आय एम ओंकार राऊत हिअर. हाय 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 पीप्स. हाय, मी हेमांगी दोंदे. हे काय? हा नेहमीच असं करतो. हो का? मी दोंदे म्हटलं ना की हा कागदावर 2 असं लिहितो आणि मला देतो. ऐका ना चौगुले दादा, बसून घ्या, बसून. हॅव अ सीट प्लीज सर. तू इतकं नॉटी आहे ना. मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझा अंकू आहे ना बाल नाट्य करतो. नाही, नुकतीच त्याची प्रसिद्धी आली बा. आले. है ना? हो. नाही पण तुम्ही असं दोनदे आडनाव का लावता? राऊत का बरं नाही लावत बुवा? लेट मी आन्सर इट. Okay. मी कधीच कुठल्या गोष्टी लादल्या नाहीत तिच्यावर. मग आडनाव तरी कशाला लादू? वा, यो क्या बात आहे, क्या बात आहे. सच स्वीट गाय. मी काय करू तुझं? मी काय करू तुझं? मी काय करू अरे मी काय करू तुमच्या? हा स्टुडिओ आहे, तुमचे बेडरूम नाही आहे. खिडकी लावली, पडदा लावला की चला आपला कुचू 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 कुचू.
काय करताय ते अरेंज मॅरेजचं कपल ते ऑकवर्ड झालं आणि ध्यानात घ्या मी अविवाहित आहे म्हणजे कंट्रोल करावं लागतं ना बा. आणि मी आता चौगुले कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी बा. नमस्कार, मी समीर चौगुले. हा मी पोस्टात क्लर्क आहे. वा वा क्या बात आहे. वहिनी ओळख करून द्या. नमस्कार. आपण रोज भेटतो, तिकडे ओळख करा. नमस्कार. नमस्कार. मांडी खाली घे, मांडी खाली घे. तांदूळ निवडायला बसलेस? बोल. नमस्कार, मी चेतना चौगुले. आवाज. घरी कसा लागतो? मी चेतना चौगुले. हे काय काय करता काय तू? शी इज अ रिस्पेक्टेबल हाऊस वाईफ. वा वा नाही, एवढं काही नाही केलंय मी. चांगलं बोललोय, गप्प बस जरा. चांगलं बोललो तुझं. वा 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 क्या बात आहे. वेगळंच असं नातं आहे बा. तर आता इथे रंगणार आहे जोरदार चर्चा. मग हा जर चर्चेचा आजचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं? तर राऊत तुम्हाला याबद्दल काय वाटतं बा? ऑफकोर्स लव्ह मॅरेज. का बरं हे बघा, काय एका स्ट्रेंजर बरोबर आयुष्य काढणं ना ही ऍडजस्टमेंट आहे. आपण त्याला उगाच एक संसार याचं गोंडस नाव देण्यापेक्षा आपल्या BFF बरोबर आयुष्य काढणं कधीही चांगलं. वाट कसं संसार Oh my God. एक मिनिट, मला जरा ह्याच्यावर बोलायचं आहे, मुद्द्यावर बोलायचं आहे. आता ह्यांनी लव्ह मॅरेज केलेलं. किती वर्ष आली तुमच्या लग्नाला? 5 वर्षाचं रिलेशनशिप आणि 7 वर्ष लग्न. ओके, म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत असाल ऑब्विसली. त्यामुळे माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. अरेंज मॅरेज मध्ये ती हुरहुर टिकलेली असते, ती जी उत्सुकता आहे ती टिकलेली असते. आता आमच्या दोघांचं लग्न झालं, माझी उत्सुकता टिकलेली होती. आता समजा एखाद्याचं लव्ह मॅरेज झालंय आणि पहिल्या रात्री समजा बायकोचा असा चेहरा बघितला, अरे ही तर काळचीच आहे असं वाटायची. व्हॉट इज दिस? काय बोलताय तुम्ही? मला ऑब्जेक्शन आहे या वाक्यावर. माझं ऑब्जेक्शन आहे. एक मिनिट नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या. हे काय ही तर आपली नेहमीचीच आहे. मी एक मिनिट, मला तेच तुम्हाला सांगायचं आहे. गप्प बसा. मला रोज वेगळी दिसते की नाही सांग बघू. ऑफकोर्स धनश्री. तनुश्री, मी हेमांगी. अरे केवढी वेगळी दिसतेस तू. ही नेहमीचीच असं नाही होत. वेगळी दिसते. नाही, माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा वेगळा आहे की एखादं गिफ्ट असतं, त्याचं रॅपर असं उघडलं की गिफ्ट बघण्याची जी उत्सुकता आहे ती महत्वाची असते. बरोबर आहे. आधी एक वस्तू आपल्या घरात आहे आणि मग एका दिवसापुरती रॅप करायचं आणि मग अरे तेच नव्याने बघायचं, ह्याच्यात मजा नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. माझ्याकडे एक डाटा आहे. म्हणजे जी आतापर्यंत लग्न झालेली आहेत, म्हणजे लग्न झालेल्यांपैकी 50% जर लव्ह मॅरेज, 50% अरेंज मॅरेज असं धरलं तर 50% पैकी 90% ज्यांची लव्ह मॅरेज झालेली आहेत त्यांचे डिवोर्स झालेले आहेत असा डाटा आहे. आणि अरेंज मॅरेज जे आहेत ना त्याचे 95% मॅरेजेस जे असतात ते सक्सेसफुल होतात असाही डाटा माझ्याकडे आहे. आय नो दिस. मी सांगते का माहितीये का? कारण अर्ध्याहून अधिक लोक ना मारून मुटकून संसार करतात. नाही म्हणजे गळ्यात लोणनं बांधतात ना तसा हा संसार रेटतात. 20, 22 वर्ष ना लोकांना कळतच नाही, आपल्या एकमेकांचा पटत नाहीये ते. मला पटत नाहीये ते, कारण अरेंज मॅरेज मध्ये कसं प्रेम आणि त्यागाची भावनाच अधिक असते. कसं काय बुवा? म्हणजे कालचंच उदाहरण, म्हणजे एकच गुलाबजाम होता आमच्याकडे, तर मी नाही खाल्ला तो. का? मी यांच्यासाठी ठेवला. पण का? कारण अरेंज मॅरेज मध्ये मी माझा असा विचार करायला नाही शिकवत. आपण आपलं असं शिकवतं अरेंज मॅरेज. क्या बात आहे. हो की नाही? छान बोलले ना मी? ठीक आहे. हे काय छान बोलले. समजा ही सिच्युएशन आमच्याकडे असती, लव्ह मॅरेज मध्ये असती, म्हणजे एकच गुलाबजाम असता, तर मी काय केलं असतं माहिती? काय नो हेम्स. नाही मला सांगायचं. तो एक गुलाबजाम आहे ना, मी असं उचलला असता, माझ्या ओठांमध्ये ठेवला असता, माझे डोळे असे घट्ट बंद केले असते, आणि हा माझा ओंकू बोकू आहे ना असं हळू आला असता, आणि 50% म्हणजे अर्धा असा बाईट खाल्ला असता. लव्ह मॅरेजेस मध्ये ना प्रत्येक छोटी गोष्ट ना अशी रोमॅन्टिक होते. हो की नाही? एकच गुलाबजाम पण बरोबर आम्ही वाटून खाल्ला. क्या बात आहे. अहो, म्हणजे आपलं चॉकलेटचं आहे तसं ना. हजार वेळा सांगितले, पहिल्या रात्रीची गोष्ट होती, त्यानंतर घडलं कधी? कशाला शहाणपणे करते? शपथ दिली होती ना तिकडे विसरून जायचं. घे शपथ, घे. बोल परत करशील. नाही बोलणार.
बोलले वा 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 वेगळंच असं नातं आहे बा यांचं भलती भारीच चर्चा रंगलेली आहे. आणि आता आपण येतोय रॅपिड फायर राऊंड कडे. येस दादा तुम्ही सांगा वहिनींची शाळा कुठली होती? अरे बापरे मला आठवतच नाहीये. पाटील देशमुख विद्यालय. क्या बात आहे. अरे असं कसं विसरीन मी. 8वी 9वी 10वी 11वी 4 वर्ष मागे होतो हिच्या. 7वीत त्याने मला प्रपोज केलं होतं. 7वीत मी 12वीत जाऊन त्याला हो म्हटलंय. दिस इज कॉल्ड पेशन्स. लव्ह मध्ये पण त्या पेशन्स सगळं असतं. नो हेम्स मला तो दिवस अजूनही आठवतो यार. काय दिसत होतीस तू. काळजी घ्या मी अविवाहित आहे. काय करताय तुम्ही? मी विवाहित असून इथे प्रॉब्लेम होतोय मला. आता चौगुले वहिनी तुमच्याकडे येतो मी. मला सांगा की पाय बुवा- खाली पाय खाली. अरे मा- उवा काढायला बसलीयस नीट. तर वहिनी दादांची अशी कुठली गोष्ट आहे बुवा जी तुम्हाला गैरी आवडते? आरशात बघून केस विंचरणे. मी स्वतः मोजलंय. मी मोजले 137 वेळा कंगवा फिरवतो. तर इथे दोन्ही जे जोडपे आहेत त्यांना समान गुण मिळालेले आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही जोडप्यांना मिळतंय गिफ्ट हॅम्पर. आणि अजून एक इथे सरप्राईज आहे बा. ते गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी इथे येत आहेत विजेता चित्रपटातले मुख्य अभिनेते सुबोध भावे. मी सिरियसली करतो सुबोध सरांना सेल्फी प्लीज. या सर नाही हा सर. थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला सेल्फी काढायची आहे. आम्हाला नाही काढायची. आम्हाला नाही काढायची. ओके. गिफ्ट हॅम्पर लवकर द्या. सर थँक्यू सर. हा येस. हे घ्या. Oh my God, thank you so much, both. ओके या. तर तुम्हाला हे काय माहितीये? हो येस काय काय? काय याच्यात? हे आहे अतिशय सुप्रसिद्ध असं MHJ या कंपनीची आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स. अरे बापरे MHJ आयुर्वेदिक मध्ये पण घुसले. अरे मेट्रो काढतील आता. MHJ ने आता स्विमिंग सेंटर सुद्धा सुरू केले. ते काय समोर बसले उदाहरण. भारी MHJ. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो MHJ ची खूप प्रसिद्ध अशी काही काही प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे आपल्या केसांच्या वाढीसाठी तेल असतं बघा ते याच्यात आहे. चौगुले वापरून बघा एकदा. MHJ तेल. त्याच्यानंतर साबण आहेत. हा आणि आपल्याकडे वयस्कर माणसं असतात ना घरी म्हातारी माणसं त्यांचे गुडघे दुखतात बघा. तर त्यांच्या गुडघ्यांना लावण्यासाठी म्हणून MHJचं खास तेल आहे. ते असं लावलं ना अशी माणसं दुडू 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 पडायला लागतात. एकदम भारी. तुम्ही लावा ना एकदा. तुमच्याकडे असेल ना आई वडील म्हातारे. माझी आई आहे ना. आई आहे. हो, माझ्या आईला द्या, आई दिली. एकदम अशा दुडू 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 द्या द्या द्या. खरं आपण लावा आणि आईना सांगा कसा फरक पडला ते मला सांगा. नक्की. हा मी वाट बघतो. आणि चौगुले तुम्ही पण तुमच्या आईना पण द्या आणि त्यांनाही सांगा की गुडघ्यांना लावा तेल आणि मला सांगा कसं वाटलं ते. पण आता हे एकच बाटली आहे ना ती त्यात. आता ही डोंबिवलीला गेली ना हिच्या आईकडे. ठीक आहे ना. माझ्या आईकडे बाटलीच नाही असं झालं. ठीक आहे ठीक आहे. खरं तर मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणाल की माझ्या सासूबाईंसाठी पण मी एक तेलाची बाटली घेते पण तुम्ही विसरून गेलात. नाही विसर. हा ठीक आहे. विसरले आता काय म्हणजे याच्या आधी कुठे लक्षात राहिलंय माझ्या? म्हणजे याच्या आधी पण कधी असं आठवणीत नाही आलं नाही त्यांच्या नेहमीच की- आईला मला नेहमीच विसरत असते. काय सांगता तुम्ही वहिनी, एक तुम्ही- मिनिट. काय काय बोललात तुम्ही आता? इथे तमाशे नकोत मला घरी चल. तुम्ही बोललात मला 4 चौघात. मी तुमच्या आईचा विचार कधीच केलेला नाहीये का? चौगुले, चेतना चौगुले. इथे तमाशे काय झालं? मला बोलू दे. वहिनी काय झालं? एक मिनिट. सुबोध भाऊजी तुम्ही आज इथे आहात मला बोलू दे. बघतपासून मला यांनी गप्पा बसवलेला आहे. तुम्ही- मला बोलायचंय. मी यांच्या आईचा विचार
एक मिनिट कधी केलंयस केला असतास ना तर ती बाटली मला दिली असतीस पहिली तुझ्या आईसाठी घेतलीस तू बरोबर बोलतोय मी अहो पण माझ्या सासूबाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे कोऱ्या करकरीत वाट्या बसवल्यात ना काय सांगताय? हो, माझ्या आईला जास्त गरज आहे त्याची सुबोध भाऊजी नाही, अच्छा. माझ्या आईचे गुडघे दुखतात तिला जास्त गरज आहे म्हणजे तुझी आई माझी आई सुभाष घेई काय काय कुठलं उदाहरण आहे त्याचा काय संबंध आहे तू माझ्या आईला आजपर्यंत तुझ्या आयुष्यात फक्त पाहुणा कलाकारच समजत आलेली आहेस नाही हो. भावे तुम्हाला माहित नाही ही कशी आहे ती काय, 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 हा काय? तुम्हाला माहित नाही कशी वागते ती त्यांच्याकडे काय कंप्लेंट करतेस तू बोलणार मी माझ्या आईला तेलाची जास्त गरज आहे यांना सांगा नाही बस. मला हे पटलेलं आहे की त्यांच्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं हा. आहे त्यामुळे तुमच्या आईच्या गुडघ्यांना आता तेलाची जास्त गरज आहे नाही, नाही, माझा एक लक्षात घ्या चौगुले थांबा आणि मला एक कळत नाही बायकांची काहीतरी वेगळी गरज असू शकते ना क्या? पुरुषांना कळतच नाहीये काय हो हेमांगीताई तुमचं काही म्हणणं आहे का याच्यावर ताई व्हॉट इज ताई येस सॉरी मी काही कॉल मी हेमा हेमू हेम्स ताई हेमांगी वहिनी वहिनी काय हेम्स जस्ट हेम्स हेम्स या या असं थेम्स नदीच्या काठी बसल्यासारखं वाटतं बरं ओके हेम्स तुम्हाला समजा मी ही तेलाची बाटली याच्यातनं दिली तर ती तुम्ही कोणाला द्याल म्हणजे आईला वडिलांना यांच्या आईला वडिलांना जाऊ दे ना आता कशाला तेल घालताय त्याच्यात म्हणजे जाऊ दे ना अहो, पण त्या म्हाताऱ्या माणसांच्या गुडघ्यांना जर ते तेल लावलं तर दोघं जण असं दुडू धावायला हाय, लागतात हो, पण कशाला विषय नाही, वाढवायचा? नाही, It's okay, काय it's okay, नाही, नाही. वाढव ना सऊ बोल ना त्यांची नाही, मी कधी- लग्नाचे. हा, काय रोखलाय का मी तुला म्हणजे काय रोखलंय म्हणजे काय बोलतोयस तू नाही मला माहितीये तू कशी आहेस एक पण तू मिनिट. मी कशी आहे तुला माहितीये नाटकी करू नकोस हा तू तू नाटकं करू तू नको नाटकं करू नकोस. तू आता नाटकं करू नकोस हे मी बघ नाटकं करते. एक हेमांगी नाही. हेमांगी तू काय? आता नाटकं करू नकोस तुला जे काय सांगायचं ते खरं एक सांग ना मिनिट सांगते सुबोध मी तुला सांगते सुबोध येस आता मी तिला हेम्स म्हणलं तर ती मला सुबोध म्हणणार ना हा, बोल हेम्स बोल सांगते बोल हा माझ्या आई वडिलांच्या 40व्या लग्नाचा वाढदिवस होता मी दोघांनी 40 लग्न केलं नाही लग्नाचा 40वा वाढदिवस म्हणजे होता. त्यांच्याच लग्नाचा 40वा वाढदिवस होता. येस Okay, हा. तर मी ह्यांना सांगत होते की त्यांना ना मस्तपैकी हिमाचल प्रदेशला पाठवू किती रोमॅन्टिक आयडिया प्रेम आहे आणि आई वडिलांवर पण याने काय केलं माहितीये काय केलं ह्याच्या वडिलांना पाठवलं हा. कुठे कुठे शिर्डी बँकॉक बँकॉक येस तुमच्या वडिलांना तुम्ही बँकॉकला पाठवलं येस एकट्यांना बँकॉक येस म्हणजे जिथे पासपोर्ट व्हिसा लागतो ते म्हणजे बँकॉक इंडिया नाही म्हणजे बँकॉक Yes. बँकॉक सिनियर सिटीजन म्हणून त्यांना डिस्काउंट मिळालं होतं मी पाठवलं प्लीज होतं सर बँकॉकला डिस्काउंट पण मिळालं पण हे मला माहिती नव्हतं चौगुले तुम्हाला माहिती होतं मी पालघर पर्यंत जातो पुढे जात नाही. लेट मी टेल यू सुबोध एक तर तू सुबोध म्हणणं थांबवा त्यांना एक मिनिट मी बोलू शकते बोला तुम्ही हे मांगीताई हेम्स हा सुबू या बोल बोल हा माणूस इतका विकृत आहे ना काय केलं हा इथे ना असं खूप रोमॅन्टिक मजनू वगैरे पण घरी विकृतासारखा वागतो काय याच्याशी? माझ्या घरच्यांना घालून पाडून बोलतो हा तुम्ही घालून पाडून बोलता घरच्यांना ए तू माझं काय सांगते स्वतः सांग ना काय? तुझं सांग काय? तू नाही बोलत माझ्या नातेवाईकांना अरे माझ्या बहिणीचे डोळे जरा बारीक आहेत तर तिला चायनीज वाला म्हणते काय हो मला हे अत्यंत चुकीचं वाटतं कोणाच्याही व्यंगावरनं असं नाही बोलायचं हे मग कोणाला सुबू हा कसं पण हे बोलतोय? दिस इज रॉंग बेबी असं नाही कोणाचे कळलं का कोणाचे डोळे बारीक असतील, कोणाचे हा पाहुणा म्हणून आलाय का माचीस म्हणून आलाय इकडे ऐका ना हो राऊत दादा अरे आधी तुमच्यात गैर प्रेम होतं ना असं अचानक काय झालं आता अचानक नाही भाऊजी हळू काय काय झालं बहिणी कसा मी संसार करते ना माझं मला नाही नाही, माहिती मला कळतं ना यांच्याकडे बघून तुमचं काय अवस्था थोड्याशा वेळात कळलं ना तुम्हाला मला कळलं ना मला कळलं आगोपणा करू नकोस उगाच मी तू घरी arrange- चल तू आता घरी हे चल बघा, हे बघा. उगाच अरेंज मॅरेज केलं तुम्हाला सांगते लव्ह मॅरेजच करायला हवं होतं माय फुट लव्ह मॅरेज करायला पाहिजे होतं फालतूगिरी लव्ह मॅरेज हा माहिती आता काय करतोय कुरकुर काय
माझ्यावर संशय घेतो, इतका डाऊट घेतो ना, माझे सगळे चेक अरे, अरे, सगळे. काय? आता काय बोलतो माहितीये, तुझं आणि सुबोधचं काय चालू आहे? अरे. हा, तू त्याच्या एवढ्या जवळ का जाऊन त्या सेल्फी काढलास? आहे माझं सुबोध बरोबर, काय प्रॉब्लेम आहे तुझा? कधी ठरलं आगे आगे नाही, आहे आपलं ठरलं. जा ना गे हो तुम्ही तू तुम्ही बोल ना. नाही घेऊन जा ना माझ्याकडे मी एक जाईनच. टेम्पर आहे मी जा काहीतरी आपलं सांगते मला अरे ही जाते नाही, नाही, पण मी आता ना मला चार- एक मिनिट, माझं उभं राहायचं नाहीये मला. त्याचं काय माहितीये ना या स्पर्धेमध्ये विजेता खरं तर मीच ठरलेलं आहे त्यामुळे माझं काम झालेलं आहे हेम्स हेम्स वा, 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 जोरदार टाळ्या. आम्हाला फारच भावलंय हे हास्य चर्चासत्र. बघूया यावर आपले दर्दी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, मस्त परफॉर्मन्स होता. हेमांगी, तुझं या मंचावर खूप खूप गहिरं स्वागत. खूप छान दिसतेस आणि खूप सुंदर परफॉर्म केलंस. Thank you. तुझी जी एक स्टाईल होती ती खूप आवडली, भावली आणि या मंचावर खूप स्वागत. आय होप तुलाही तेवढाच आनंद झाला असेल जेवढा आम्हाला झालाय. जास्त. मस्त परफॉर्मन्स, मस्त. थँक्यू. मला एक सांगायचं आहे की सगळा महाराष्ट्र जग MHJचं आता काय म्हणतात फॅन आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण आता लाला माझा नवरा इथे आलाय, आमचं जेवण जात नाही MHJचे एपिसोड बघितल्याशिवाय. म्हणजे असं म्हणतात ना, आमचं जेवण खरंच जात नाही आम्हाला, गोड लागत नाही. आणि दुसरं म्हणजे आमची कधीही भांडणं झाली ना, तर आमच्या दोघांपैकी एक कोणीतरी यातलं काही ना काहीतरी करतं. हमरे को तुमरे को. म्हणजे सिरियस भांडण चाललंय आणि मी म्हणजे हमरे को तुमरे को असं करते, त्याच्यावर तो हसतो आणि आमची भांडणं संपतात. त्याच्यामुळे एक मोठं कारण आहे, काही झालं तरी हे काय बोलतो जे ओमकार करतो भोजने मामा मामीच्या स्किट मध्ये, ते पण मी करते. काय बोललो तो, ए तू तुझं पाठ कर ना वगैरे, असं आम्ही एकमेकांशी बोलतो भांडणात आणि अशी आमची भांडणं मिटतात. त्यामुळे थँक्यू सो मच सचिन स्क्वेअर, मोठे आणि गोस्वामी. तुमचे खूप खूप आभार, मलाही इथे येण्याची संधी दिली. आणि लव्ह यू गाईज. थँक्यू सो मच हेमा. मंडळी, एका विचित्र परिस्थितीत अडकलेल्या हिरोला म्हणजेच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रतापला सोडवायला आलेत बेवड्यांच्या जगातले 2 अनमोल रतन. बघूया तिथे काय घडतंय. ऍक्शन. यह जानते हैं मेरी बाजुओं को क्या क्या सकती है मेरे इरादे चट्टानों से मजबूत है. ये लोहे के जंजीर उसे खोखला नहीं कर सकते. तो जाके कह दो अपने नमक हराम मालिक से ना, ये पीपी ना कभी हारा है ना हारेगा. कट. क्या परफॉर्मन्स आहे पीपी यार, क्या परफॉर्मन्स यार, कमाल कमाल यार, कमाल. Thanks, man. काय परफॉर्मन्स यार, काय एनर्जी आहे, कमाल. सर एक स्टील प्लीज वन फर्स्ट तुमचं काय सर हतकडी खोलतोय सर. अरे काय हतकडी खोलतो, कॅमेराचा सेन्स बिन्स नाहीये तुला. थांब जरा, स्टील्स होती. सर आपलं लोकेशन शिफ्ट होतं, मला सगळी तिथली तयारी बघायची आहे सर. अरे मग जा ना, तू बघ ना बाजूला. मला वीरू स्टिल्स लेने ना, प्लीज गो. सर चलो. अरे काय टाइमपास चाललाय, करा ना, पटापट शिफ्ट करा ना, चला ना, पटापट चला, लाईट जायची, चला. या, सर. चलो भागो. पटकन येतो हा, सर. माझ्याकडे काय तुझं? हा चल. मला का सांगतोय पीपी हा तुझा आता पॅकअप आहे. पॅकअप आहे. येस, गुड यार. आपण आता शिफ्टिंग करतोय. मी तिकडे जाऊन मोंटाज शूट करतो. अरे चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. विराज, अरे पटापट करा ना आलो, shifting. आलो, आलो. हा, सर. ऐक इकडे. आता पीपीचं पॅकअप आहे. ओके. कळलं ना? पटापट सगळं ते आवरायचं. हा. चला पटापट. हतकडी खोल, चल. हा रील पटापट, काढायच्यात पटापट. परत जाऊन. सर टाइमपास करायला आलाय. नाही. बोल लवकर, चल. सर चावी सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे? हा. आणि तुझ्याकडे का ठेवलीस? ती आर्ट डिपार्टमेंट कडे द्यायची ना. हो का? नाही म्हणजे सर ते सगळे दुसऱ्या लोकेशनवर गेले ना, तर जाताना त्यांनी चावी माझ्या. अच्छा, एक काम करताना बोलवून घे आणि डुप्लिकेट चावी घे. चल. सर ही डुप्लिकेटच होती. म्हणजे सर ओरिजिनल त्या पायसने हरवले. अरे ओंकार सर, दिस इज रिअली अनप्रोफेशनल. नाही. नाही, आता मी इथे अडकून पडलोय,
सूर्यास्त होतो की नाही अंधार पडेल आता मला कसं सोडवणार तू? नाही सोडतो ना आपण काहीतरी करूया ना. ऐक विराज इकडे पटकन प्रोडक्शनला सांग आणि ती नवीन चावी मागवून घे आणि त्याला मोकळं कर. कळ ना, त्याला आराम करू दे, त्याला आराम करू दे. ते पटकन काय ते बघ. हा मी पळतो. त्याला फक्त सांग व्यवस्थित ते करून घे, करून घे लवकर पटापट. चावी. पटापट. चलो चलो पटापट करो शिफ्टिंग. सर 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 मी चावी शोधतो सर. शोध. हो सर. सर खरं तर मगाशी माझ्याकडे होती, मी तुमच्याकडे आलो पण होतो. तुम्हाला बोललो तेव्हाच खोलतो, तुम्ही नाही म्हणालात. आता खोल ना बाबा, आता खोल ना. सर आता ती कुठेतरी पडली आहे. पण मी मगाशी रुमाल काढला तेव्हा तर पडली नाही ना. पण तेव्हा पडली असती तर मला कळलं असतं आणि आवाज पण आला असता. पण नाही पडली, नाही पडली असती तर मला खरंच कळलं असतं. यार चावी गेली कुठे यार? हा पायच पण नाही. ए माझे मनोगत अरे मला खोल ना, कुठे चाललाय? ए विराज. सर चावी शोधतोय. अरे पण मग एवढं लांब का गेलाय? सर वडापाव खाऊन येतोय, खूप भूक लागलीये. ए विराज. सर तुमच्यासाठी पण आणतो. हा अरे चावी पण आण विराज. हो सर. अरे अंधार पडतोय यार विराज. अरे सावत्या, कांगारू आहे कांगारू. अरे सावत्या आणि वाजवेल ना सावत्या. अरे इकडे तू इकडे बघ. जायला तिथे बसलो होतो, चांगलं मस्त बैठक टाकली होती. तुला काय उचललं काय ग बस? इथं बसून आपण भाई, इथं बसून आपण मस्त ऑइल बंटा खाऊया भाई. अरे ऑइल बंटा नाही रे, ते बॉईल अंडा आहे. हा आपला पहिला पंच आहे. हा आम्ही आता वाजव संपून टाकू. नाही एक मिनिट डायरेक्ट नका संपवू. ऐका मित्रांनो, भावांनो, मला सोडवा ना प्लीज, मला सोडवा. तू काय शब्द सुकोड आहे सोडवायला? शब्द बोलायस? तुला सोडवलं, मिक्सर लागला. विराज चल काय कोण आहे? अरे तो नाही काय तो, अरे तो टीव्हीवर असतो तो हास्य जत्रा. हा हास्य जत्रा आहे. हा तेव्हा त्यांच्या समोर त्या मॅडम बसलेल्या असतात समोर. कोण रे? त्या काहीतरी बोलतात ना ह्याला, त्या झेडपी ना एमपी ना बीपी आहे, मी ब्लड प्रेशर आहे, वरखाली होतोय. अरे पीपी बोलतात त्या, पी तुम्ही जे करता तेच बोलतात त्या. पीपी पृथ्वी प्रताप अभिनेता. कोण? पृथ्वी प्रताप. अरे बाप काय सावत्या? अरे पोलीस जरा बांधून गेलेत रे. पोलीस हा पिप्या अडकला, लफड्यात अडकला आता तू. नाही बाबा, काय लफडी बिपडी केलेली नाहीयेत. आमचं शूटिंग सुरू होतं, तो आमचा एक असिस्टंट आहे विराज, त्याने मला नेमका बांधला आणि चावी हरवली त्याने. आता चावीवाला घेऊन येईल, डुप्लिकेट चावी येईल आणि मी सुटेन. इतकं सिंपल आहे. कुठे बाजूला बाजूला. हे आमचे सर, त्यांना अजिबात त्रास द्यायचा ना. चल निघ. सावत्या आईला ओळखलं का? कोणा? सोटू. येतात ते. ए सोटू, तात्यांनी तुझ्या वायरी सोडल्या काय रे? सोटू पकड दे बरं. ह्याला तुमच्या ऑडिशन मध्ये घेऊन टाका ना, मस्त करतो. अरे तू काय रमतोय? वडापाव आणायला गेला होता ना तू? हो सर, एकच शेवटचा होता, तो मी खाल्ला. लाज आहे का रे तुला? चुरापाव तरी आणायचास माझ्यासाठी? नव्हता सर. मग ज्याच्यासाठी गेला होता ती तरी आणलायस का? चावी आणलीस? नाही सापडली सर. अरे यार, चावी शोध ना मग विराज. एक मिनिट यार. हा भाऊ आहे रे आपला. भाऊ आहे आपला. त्याला असं बांधून ठेवलं असं बेकार वाटतंय मला. पण काहीतरी केलं पाहिजे आपण. काय करशील? मी तोडतोच. काय तोडतो? ते हात बांधलंय ते तोडतोच ते. हा चालेल, हे थोडा हे मी बेस्ट आयडिया. मी काय करतो, एक दगड आणतो आणि तोडतो असं म्हणायचं त्याला. ते मी बघतो. चालेल. दगड कुठं? बघे आयडियाज बघ. एक मिनिट दादा, जरा मला जागा द्याल काय? तुम्हाला सांगतो, आमचा सावत्या आहे ना, सावत्या एवढं डोकेबाज माणूस आहे ना, आयुष्यात कधी कुठून काय आणलं ना सांगू नाही शकत तुम्ही, माहितीये का?
अरे एवढू दगड सांगून एवढं आणतो. सोटू तुला एवढूशे डायलॉग असतात, तू एवढा वेळ घेतो ना. आम्हाला कसं बोलतोय सोंडू कोपऱ्यात चल बरं. याला घ्या ना तुमच्या ऑडिशन मध्ये. अरे एक मिनिट थांबा, एक गप्प बसले. डोकं फोडतील माझा बाबा, कर ना काहीतरी. सर 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 मी बघतो सर, चावी मी शोधतो सर, चावी कुठेतरी असेल सर. चावीवाला कुठे आहे? सर तो अर्ध्या वाट्यात असेल सर. मी एक काम करतो, मी जसा आलोय तसाच परत जातो आणि चावी शोधतो सर. सर सर आलो सर, प्लीज थोडा वेळ आलो. अरे कन्व्हिन्स नको करू, तशी चावी हरवली तसे शोध. ए विराज, विराज. पक्या ते आपलं ते हे घेऊन ये रे ते. अरे ते असतं ना ते. अरे पक्या, अरे ते नसतं काय रे, आपण ते जाळीत ठेवतो ना काय ते. करवंद. करवंद आहे ते. करवंद कसं वाजायचं काय? करवंद नाही बाकी, करवंद नाही. अरे ते नाही काय आपलं, आपण ते करतो ना असं ते कर्रकचक ते नसतं काय. अरे यार तू कसं रे पक्या. अरे ते नाही काय, तुला काम करताना काय होतं ते नाही करवत. पक्या करवत घेऊन ये. करवत घेऊन ये. आपल्या आठवण व्हायचो. शपथ करवत आणतोय, टेन्शन घ्यायचं काम नाही. आता माझा पाक्या बघ सावत्या लगा, सावत्या ही घे. करवत आणली लगा, करवत आणली. बरं जा सावत्या, जा तू घरला. सावत्या बरे हा, तू त्यानं मागणं पकड मागणं. काय कापताय? काय कापताय? जर बाल्याला करू नका इकडे. आम्ही बरोबर काय कापायचं ते बघून कापू. चावी सापडली. सोटू चावीची गरज नाही, करवत आहे आमच्याकडे. चावी सापडली सर. कुठे सापडली? कुठं? रुमालात अडकली होती. रुमालात अडकली होती. रुमालात कशी काय अडकली होती? सर काय झालं, चावी शोधायला मी रुमाल बाहेर काढायचो आणि खिशात हात टाकायचो, पण खिशात चावीच नसायची सर. आणि प्रत्येक वेळेस हाच गोंधळ चालू होता. पण सर आता चावी सापडली. मला पण करवत सापडली. चल नंतर क्या बात है boys! What a performance! गिव्ह इट अप फॉर MHJ बॉयज. आय एम प्राऊड ऑफ यू. अख्खा परफॉर्मन्स चौघांच्या खांद्यावरती सुंदर पेललात आणि सक्सेसफुली पुढे गेलात. सावत्या तू काय खुलत चाललास दिवसेंदिवस. Keep it up. मस्त. विराज मस्त. टीपी आउटस्टँडिंग सुरुवात करून दिलीस तू. मूड सेट केलास आणि तो अत्यंत अप्रतिम होता. बने आज दिन बने, क्या बात. ब्रिलियंट बॉयज. आय एम प्राऊड ऑफ यू. प्रसादा, तुफान एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. तुफान नशिला परफॉर्मन्स होता. फार मजा आली मला बघताना. मला प्रकर्षाने असं जाणवतंय की पृथ्वी तू सुनील शेट्टीची नक्कल केलीस, शाहरुखची नक्कल केलीस. बने तू ओमकारची नक्कल केलीस, भोजनेची. मला असं फार मनापासून असं वाटतं की ही जी पिढी आहे ही तुमची नवीन पिढी आहे या मंचावरची, आणि एकंदरीतच नवी पिढी आहे अभिनेत्यांची. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या जुन्या पिढीकडून म्हणजे सम्याकडून, पशाकडून, नमाकडून, विशाखाकडून फक्त नकलेचा वारसा नाही तर कलेचा वारसा सुद्धा घेतला आहे, आणि तो तुम्ही अत्यंत यशस्वीपणे पुढे नेताय. आज हा जो पोल उभा आहे त्या तो पोल मला त्या चौघांनी रचलेला पाया वाटतो. पशा, नमा, विशाखा आणि सम्या. आणि त्या पायावरती उभं राहून तुम्ही आज या पोल इतके उंच होत आहे आणि तितकाच
प्रखर प्रकाश टाकता या मंचावरती. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आदर्श घ्यावा अशी नवी पिढी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी तयार केली क्या आहे. बात. आणि इथून पुढेही कित्येक वर्ष महाराष्ट्राला हसण्याची चिंता कधीही वाटणार नाही याची खात्री वाटते तुमच्याकडे बघून. वा वा क्या खूप का हसत. आहा फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा बॉस वेल डन. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा सौकार. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या बॅलन्स शीटमध्ये टेन्शनमुळे झालेला लॉस भरून काढण्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरचा भरपूर प्रॉफिट. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी अग्गा अग्गा आई म्हणत आपल्या वडिलांना सत्वाला येतोय हास्य जत्रेतला अतरंगी मुलगा. अर्थात तुमच्या समोर येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. माझ्या घरात एवढी शांतता. अगं ए कुठे आहेस ओंक्या? 12 वाजता मला मेसेज केला ओंक्याने. बाबा करिअरची नवीन सुरुवात करतोय आशीर्वाद असू द्या. हाफ डे टाकला लगेच इकडे आलो. पुढे लिहून पाठवलं बाबा आपल्या घराचा आता विकास होणार आहे काळजी करू नका. विकास या शब्दाची एवढी भीती वाटते आणि त्यात हा करणार म्हणजे विषय संपला. अरे देवा काय आता नवीन उद्योग करतो ना मला टेन्शन आलंय काय करू या पोराचं मी. काय करताय हे काय करताय हा? हे काय लावलं हे गौऱ्या बने काय चाललंय? शी काकाने ओळखला आपल्याला. आणि तू तू बघितलं ए तुम्हाला दोघांना ओळखलं हा. मला नाही ओळखलं ते मला भिकारी समजले. तुला मी जन्मापासूनच भिकारी समजतो. ए ओंक्या मला बघू ए बाळा हे काय केलंस तू ओंक्या केस कापले हे ओंक्या ना ए बाळा बाबा आहेत ना घाबरायचं नाही हा. हे कुठले भिकेचे डोळे लागले आहेत बाळा? हे काय? बाबा थांबा श्वास घ्या. भीख मांगना तो फितरत है इंसानों की यहाँ खुदा छोड़कर हर कोई भीख मंगा है. आहा वा वा. नेता हो अभिनेता हो या हो कोई खांडेकर यहाँ जीता है हर एक भीख मांगकर. ए बाळा थांब थांब ए बाळा काय होतं रे? घाबरायचं नाही बाळा मी आहे ना हा. काय हालत केली माझ्या बाळा. बाळा भीक नाही मागायची. बाबा सक्षम आहे. बाबा तुझं करिअर घडवणार हा. हे काय केलंय? घरी गेलात घरी गेलात घरच्यांनी वाऱ्यावर सोडलंय. हे कोणतं काय कपडे घातले ते काय गाणं गाताय तुम्ही? ते नाही रे बोलत रे गाणं नका सांगू. ओके हे काय? बाबा मी काय म्हणतो तुम्ही आमच्यात सामील होता का? का भीक मागायला? काय बोलतो तुला कळत? साफ गरीब को मत मारो साफ. गप. आवाज नाही काढ. गप बस. आवाज नाही काढायचा कळलं? ओके इथे बाळा इथे हे बघ काय घाबरू नको. बाबा आहे ना बाबा अजून खूप वर्ष काम करू शकतो बाळा. पुन्हा भीक मागायची हा. अहो बाबा पण एकदा या ना आमच्याकडे बघा तर काय मजा येते ती. अहो बाबा पुश्ते गुजरी बाप जादो के बिजनेस करने में कभी बेटे का बिजनेस भी करके देखिए. ए बाळा ऐक हा बाळा
नाही हे भीक नाही मागायची. हा बाळा बाबा अजून सक्षम आहे. आत्ताच्या आत्ता जाऊन कपडे बदलायचे. बसलात की नाही बाबा? हा? आम्ही भिकारी नाही आहोत. म्हणजे तुम्हाला वाटत असलं आम्ही भिकारी होतो, आम्ही भिकारी नाही आहोत. ओळखा बघू आम्ही कोण आहोत. अरे हे कपडे घातले त्यावरून भिकारीच वाटताय. आम्ही भिकारी नाही आहोत. मग आम्ही गुप्तहेर आहोत. कोणा गुप्तहेर. गुप्तहेर? हो काका, ओंक्याने नवीन एजन्सी सुरू केली आहे. डिएक्टिवेट. डिएक्टिवेट नाही काका, मग? डिफेक्टिव्ह एजन्सी. अरे काय चालू केलं ते साधं ह्यांना बोलता येत नाही. डिटेक्टिव्ह त्यांना शब्द माहिती नाही. ह्यांना घेऊन तू काय सुरू केलंस हे? नाही बाबा, ते मुद्दामून तसं करतायत. काय? मी त्यांना ट्रेनिंग दिले ना, ओळखू नये म्हणून ते असं बोलतायत. आता भिकारी इंग्लिश बोलू शकतात का? नाही ना, म्हणून ते मुद्दाम फंबल करतायत. तसे ते प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहेत. ही दोघं प्रगल्भ. ये इकडे. बाकी सगळं बाजूला ठेवूया सध्या. तू इकडे. हे बघा काका, चर्चेने विषय सोडवता येईल. बोट सोडा, ते बोट महत्वाचं आहे. या बोटाने काय करतोस? ह्या बोटाने मी श्रीखंड चाटतो. इकडे इकडे इकडे. इकडे. इकडे जाने अरे ना इकडे. हे कोण आहे? प्रगल्भ बुद्धिमत्तेचे. सगळं मरू दे, तू फक्त प्रगल्भ हा शब्द बोलून दाखव. प्रबगल. प्रबगल. बघलं तू? तू इकडे. तू इकडे रे. बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. ऐकलं? ऐकलं? निघा तुम्ही बाहेर. निघा. काय कामाचे नाहीत, निघा. जाने हम. मी जी कामगिरी सांगितली ना, ती चोख बजवायची, कळलं ना? पण ये बा इकडे. ऐक माझं. काय? ऐक शांतपणे. ऐक बाळा, मी समजवतो. बाबा आहे ना, तुला समजवणार बाबा. हे बघ बाळा, गुप्तहेर बनणं म्हणजे खायचं काम नाही आहे. तीक्ष्ण नजर लागते, चाणाक्ष बुद्धी लागते, चौकस नजर सगळीकडे ठेवावी लागते, गुप्तता पाळावी लागते. तुला 1/2 किलो खरवस आणायला सांगितलं की तू 1.5 लिटर दूध घरी घेऊन येतोस. तुम्हाला कोण कुत्रा केस देणार आहे? हा, कोण देणार केस तुला? बाबा, तो नाक्यावरचा वडापाव आलाय ना. कोण? तो बुधीर वडापाव. बुधीर नाही रे, बुधीर नाही, सुधीर नाव आहे त्याचं. सुधीर. जगातला कुठला वडापावाला स्वतःच्या वडापावचं नाव बुधीर वडापाव ठेवेल का? शहाणपणा शिकू नका मला. माझा छानपण नको करू. ओंक्या. बाबा, ओ बाबा, आमच्या बिझनेसची स्ट्रॅटेजी आहे ती. काय? सिक्रेसी हा आमचा महत्वाचा गुण आहे. आम्ही आमच्या क्लायंटचं नाव असं उघड्यावर सोडत नाही. अर म्हणून तू सुधीरचं बुधीर केलंस आणि पत्त्या सकट सांगतोस तो नाक्यावरचा बुधीर वडापावाला. सॉरी. थँक्यू बाबा, मी करेक्शन करतो. तो 5व्या मजल्यावरचा वडापाव आलाय ना. हे काय? ऍड्रेस बदलला. बोल ना, बोल ना. ओंक्या का मार खातोस? बोल ना, बोल. हा, त्याचं काय? तो मला त्या दिवशी भेटला. हा. आणि तो मला म्हणाला की ओंक्या, मी ना पावाची लादी घ्यायला खाली वाकलो की कोणीतरी येऊन चुरा पळवून नेत रे. तेव्हाच मला कळलं, आपण गुप्तहेर एजन्सी काढू शकतो. गरज आहे, गुप्तहेरांची समाजाला गरज आहे. आत्ता आम्ही त्याच चुरा चोराच्या मागावर आहोत. मी आणि माझी टीम, आम्ही सगळे वेगवेगळे कॅरेक्टर पकडून त्या चुरा चोराला शोधायला जातोय. चुरा चोराला पकडण्यासाठी तुला गुप्तहेर एजन्सी खोलावीशी वाटली? ही तुझी अक्कल भिकाऱ्या. आणि कोण तुझे कॅरेक्टर? हा, गौऱ्या आणि बने, हे दोघं, हे तुझे एजंट. बाबा, फक्त गौऱ्या आणि बने नाही, मग आमच्या एजन्सीचा एक बॅकबोन पण आहे. कणा कणा. कोण? लुईस. कोण लुईस? बघायचं आहे? लुईस, कम आउट. ओंक्या, वाटते ना मी मोबाईल रिचार्ज करणार आहे? परफेक्ट परफेक्ट लुईस, परफेक्ट वाटते ना? परफेक्ट. मी लाईनी पण पाठ केल्यात. ऐको ऐको. तनिक मोबाईल रिचार्ज लायलाय बा. अरे रस्ते कमल सस्ते में लायलाय बा. अरे થઈ ગયું છું તમે.
अरे बा कमाल कमाल कमाल. प्रोत्साहन दे ना. सॉरी बाबा माझ्या पटकन लक्षात नाही आलं नाही. पण बाबा हा मी काय कॅरेक्टर पकडलंय. मस्त केलंय ना. शाबास लुईस शाबास. येतं ना मला. येस येस बरोबर जमतंय. बाबा मीट माय कुलिग अगे लुईस. तुझ्या आईला तुला आधी आज कापणार आहे. आज तुला आज तुला काप. अक्कल आहे तुला. तू का त्याच्या नादी लागतेस. हे काय केलंयस. हे काय घातलंयस. हे तुमचेच कपडे आहेत. आपल्या लग्नाच्या वेळेचे मी काढू. थोबडं गबात. अगं त्याला वेळ लागले. तू का वेड्यासारखी वागते. तुम्ही वेड्यासारखं बघताय. कधीतरी माझ्या मुलाला पाठिंबा द्या ना थोडासा. एक आई म्हणून मी माझं कर्तव्य निभावते. मी माझ्या लेकराला पाठिंबा देणार आहे. हे काय एकदा बघितलंस आरशात. हा कुठलं नाव आहे. लुईस काय लुईस. बाबा हो आम्ही आमच्या गँग मधल्या माणसांची अशीच नावं ठेवतो. काय तुम्ही पण आमच्या गँग मध्ये सामील व्हा ना. म्हणजे आम्ही पण तुमचं नाव मुच्छड निच्छड असं काहीतरी. बापाला निश्चय बोलतो. ओपन सॉरी आय ओपनर. इकडे या. एक बातमी आहे. काय खताळ काकू बरोबर 10 वाजता कपडे सुकवायला येते. ओके. आणि सावर्डेकर वहिनी गाईचं दूध पितात म्हशीचं पीत नाही. ओके. ए आय इकडे ओपनर इकडे. हे काय चाललंय. हे कसली माहिती आहे. काय नाही आता बिझनेस सुरू झाला मग काहीतरी सुरू करायला पाहिजे ना म्हणून. तुम्ही थांबा 1 मिनिट थांबा. हा त्या सावंताचं काय. येस सावंत रोज सकाळी 7 वाजता बँकेत जातात आणि संध्याकाळी 6 वाजता परत येतात. म्हणजे सावंत कामातून गेला. म्हणजे तो इतका वेळ तिथं जाऊन काय करतो हे आपल्याला शोधायचं. बँकेत कामाला येतो म्हणून तो सकाळी 7ला जातो आणि संध्याकाळी 6ला येतो. बँकेत कामाला येतो. एवढी साधी अक्कल आहे तुम्हाला. लेकराला मारू. एक्सक्यूज मी पोलीस इथे डिटेक्टिव्ह एजन्सी कोणी उघडलेली आहे. हा डिटेक्टिव्ह जाहिरात दिली आहे पेपर मध्ये. डिटेक्टिव्ह एजन्सी कोणी उघडली आहे. साहेब ते याने उघडली. हेच आहेत ते. तुम्ही उघडली आहे का. नाही लायसन कुठे आहे त्याच्या. हा अरे लायसन कुठे ऐकू येत नाही का रे तुला. एक मिनिट मी देतो साहेब. लायसन देतो. पटकन दे. देतो मी लायसन. एकच मिनिट लायसन देतो. साइन कॉस थीटा. साइन कॉस थीटा. लसावी मसावी बाकोबा बाबा बा बाबा को बाबा को बाबा. उनक्या लायसन्स कुठे आहे. ते साहेब आलेत. लायसन्स कुठे आहे. बाबा डिटेक्टिव्ह एजन्सीला लायसन लागतं. माहिती नव्हतं आम्हाला. बाळा सगळं लागतं. लायसन्स गव्हर्नमेंटची परमिशन सगळं लागतं. नाही आमच्याकडे. ह्याच्या आई बाबा बाबा मारू मारू मी घाबरू पोलीस काका आलू माझ्या काळजात धसधस झालो. तू काळजी करू नको. मी बोलते. ऐका ना. पोलीस आले. ऐका ना. तुम्ही कळतंय पोलीस आले. काय झाले माझ्या लेकराकडनं चूक. तुम्ही घ्या ना आता सांभाळून. अगं पोलीस आले आहेत. पाया पडते मी तुमच्या. त्यांना सांभाळून घ्या ना लेकरा. हे महागात साहेब साहेब थोडी चूक झाली आहे. चूक झाली. असे खोटे नाटे धंदे करताना काही वाटत नाही तुम्हाला. नाही साहेब ऐका ना. चल 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 तू लॉकअप मध्ये चल रे चल रे. त्यांना असं पकडू नका. एक मिनिट आई सावर स्वतःला. हे कोण आहे भयानभूत आहे. मी यांचा बायको. यांची बायको. हा लुईस आहे तो. हे लुईस. आई आहे माझी. लुईस ही आई आहे. आई सावर स्वतःला. आई काळजी करू नको. नाही बाबा तुम्ही जा. हे बघा आपण चूक केली तर त्याची शिक्षा भोगण्यात कसली आली लाज. अरे माझी कुठली चूक. हे बघा डिटेक्टिव्ह व्हायचं म्हणजे अशा खस्ता खावाच लागतात. अरे मला नाही मारू नका साहेब. ऐका मी तुम्हाला सांगतो. एजन्सी मी नाही खोलली आहे. ती याने खोलली आहे. याची एजन्सी आहे. एक मिनिट काय कुठे गेलं. हा या इथे. हा हे प्रसाद हे नाव तुमचे आहे.
अरे भिकाऱ्या, माझ्या नावाने खोललीस एजन्सी तू? हा मोबाईल नंबर माझाच नंबर आहे. हा मग तुमच्या नावावरती चला चल रे ऐका ना. चल रे चल साहेब एक मिनिट, याची शिक्षा काय? 2 महिने जेल. आणि जर मी हाफ मर्डर केली तर त्याची शिक्षा काय? त्याची जास्त शिक्षा आहे. मग मला हाफ मर्डरची शिक्षा द्या. अरे काय बोलता? मला आता माझ्या लेखाचा हाफ मर्डर करायचं. वा 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 वा, तुमचा हा परफॉर्मन्स आम्हाला लुईच आवडला. मजा आली. सही. वाह प्राजू, आप और आपकी क्रिएटिविटी. खूप भारी परफॉर्मन्स होता. नमा, फार इंटरेस्टिंग दिसतेस आणि खूप सुंदर कॅरी केलंस. तुझी बॉडी लँग्वेज पण फार भारी होती. ते मला खूप आवडलं. खूप मजा आली तुला बघून. भावा, तू जेव्हा आलास तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचे भाव इतके हतबल होते आणि ते तू कंटिन्यू केलंस, तसं तुला बघायला फार मजा आली. आज सतत आपल्या पोराला मारणारा ओरडणारा बाप हतबल झालेला बघून थोडीशी मजा आली. ओंकार, तुझे हे प्रयत्न असेच चालू राहू देत आणि तुला कधीच कळू नये की तुला काय बनायचं आयुष्यात. कारण तुला जेव्हा कळेल तेव्हा साइन कॉस थीटा आम्हाला ऐकायला मिळणार नाही आणि त्याची मजा येणार नाही. हेअर कॉस्ट्यूम आणि मेकअप डिपार्टमेंटला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं खूप कौतुक. बने, गौरव आणि तुम्ही तिघे खूप इंटरेस्टिंग दिसताय. खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, बायकोच्या भावामुळे नेहमी गोत्यात येणारा निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आज पुन्हा एकदा त्या संकटाचा सामना करणार आहे. आणि आज त्याला या संकटात टाकणार आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. रसिका, आवर ना बाळा पटकन. काय करतेस? हे बघ, हे सगळे इकडे पडले. रसिका, माझे बॉस कधी येतील यार? बाजूच्या बिल्डिंग मध्ये आलेत त्यांच्या पाहुण्यांकडे. हे सगळं. रसिका, बाहेर ये. रसिका, आधी बाहेर ये. काय काय झालंय? हे पोतेरं माझ्या सोफ्यावर का पडलंय? कसं बोलताय हो? माझा मामे भाऊ आहे तो. हाच तुझा मामे भाऊ आहे ना? तो तुझा मागच्या महिन्यात सक्का भाऊ आला होता ओंकार, त्याच्यापेक्षा काय गुजरा आहे. काय सला नाव आहेत ओंकार. सई मॅडम, प्रसाद सर, घरात सगळ्या भावंडांची नाव ओंकार. ओंकार असा आवाज दिला की सगळे रांगेत येतात हे करत. काय करायचं या घराण्याचं? याला सांग, ए तलाश मधला आमिर खान, उठ ना. उठव. कशाला कशाला? माझे बॉस येणार आहेत, त्याला उठव. हे बघा, आधीच माझ्या भावाला काल रात्री जागरण झाले, आता उठवू नका त्याला. वाटतं जागरण झालंय. रात्री 3 वाजेपर्यंत लुल्लू ऍपवर वेब सिरीज बघत होता. चला पुढे 1 तास का जागा होता कळलं नाही. उठव याला. याला आधी उठ रे, उठ उठ. काय यार, फान नाही करून देई ना. काय यारबीर बोललास तर पटकन उठ आणि निघ, आंघोळीला जा. चल. काय यार जिजू, यारबीर बोलला मोर. चला चला. ओंकार आता सांगत होता जिजूंची खूप कटकट असते. आज जा, चल. रसिका, माझे बॉस आल्यानंतर हा मला समोर नकोय. मी फायनलचं सांगतोय, मला हा दिसला पण नाही पाहिजे. का त्याच्या मागे लागताना तुम्ही सतत हात सोडून? मला कळतच नाही. त्याला पहिले सांग आतमध्ये दाबून राहायचं, बाहेर यायचं नाही. क्लिअर? रसिका, माझे बॉस आले. रसिका, माझे बॉस. कशावरून? कशावरून बॉस आले? जगात कुठलंही दार असू दे, कोणाचंही घर असू दे, डोरबेल हीच. फिरती रुग्णवाहिका असते ना, तशी फिरती डोरबेल ही. लवकर आवर. सगळे घेऊ. नमस्कार सर. नमस्कार मिस्टर पृथ्वी. सर या सर. सर या प्लीज. सर मस्त सर. सर प्लीज या ना सर. प्लीज या. अरे नातेवाईक आलेत काय? पूजा विचारायची काय? सर ते स्किट मध्ये नाही येत, आपल्या मध्ये भिंत आहे सर. ओके. खूप लिबर्टी घेतली सर. या सर प्लीज. गुड गुड. नाईस हाऊस. सर प्लीज. ओहो सर बी सीटेड सर. नाईस सोफा. सर ओ माय गॉड. इकडे सर.
सर माय वाईफ बसू सर. येस येस प्लेस प्लेस हाव आहे. माय वाईफ रसिका सर. रसिका नमस्कार. रसिका वहिनी, घरात तुम्ही दोघेच असता? नाही माझा एक भाऊ. हो सर. ऍक्च्युली आम्ही दोघंच असतो सर. अच्छा सर मी पण असतो सर. हॅलो हाय हाय हॅलो. सर बस मजेत आहे. आपण मी हिचा भाऊ. हा. ही माझी ताई. नमस्कार. अच्छा नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे तुम्ही पृथ्वी प्रताप यांच्या मिसेस दिसता सेम. सर तीच आहे सर. ओ माय मीच आहे. सर फक्त नातं बदललंय, माणूस तोच आहे ओ माय गॉड, माझा हा प्रॉब्लेम आहेच. बऱ्याच वेळेला काय होतं, मला एक बाई दोनदा भेटली तर माझं कन्फ्युजन होतं. एकदा माझी बायको सुद्धा वेगळा ड्रेस घालून माझ्या समोर आली, मला म्हणाली की चला महाबळेश्वरला जाऊया. म्हटलं नाही, आय एम मॅरिड, आय कांट कम. तेव्हा ती मला रे मीच आहे, असा माझा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आजपर्यंत तुमच्याबद्दल ऐकलं होतं फक्त. Yes. म्हणजे जिजू खूप सांगतात ना. हा. पण आता बघितलं पण. हा? काय काय म्हणजे तसेच आहेत तुम्ही. हा बस बस बस. वहिनी, तुमची आई कशी आहे? माझी आई. अहो नाही हो, करून काय दाखवताय? अहो करून नका दाखवू. कशी तुमच्या आईला काखमांजरी रोग झाला होता ना, त्या कशा आहेत? आईला काकमांजरी कधी? हो तेच सांगू तर यांनी रजा घेतली होती गेल्या आठवड्यात. काय हो? हो सर. ए ओंक्या, काकमांजरी आजार आहे का रे? हा, मग काखेतून म्याव असा आवाज येतो. हो नाही हो. हो हा कुठला? ताई, आपण नाही ते करतो काक मांजरी झालं ना की असा आवाज येतो. अहो नाही हो, हे काहीतरी वेगळंच विचित्र आहे. असं नाही नाही, तो actually- काक मांजरी म्हणजे काक. सर नाही, राहू द्या सर. नाही, माझ्या आईच्या गुडघ्यातनं पटकन कटकट असा आवाज येतो. तो कुठला आजार असेल? नाही नाही, ते फक्त आई कटकट करते. तू जा, कॉफी आण ना. कॉफी आण ना तू प्लीज. सरांसाठी कॉफी आण. काय झालं सर? ए, आण ना, ए. तर प्लीज. काक मांजरी वेगळा आजार आहे. काक मांजरी म्हणजे आता बऱ्या आहेत त्या, आता खूप बऱ्या आहेत. त्याच्याशी मांजरीचा काही संबंध नाही. नाहीये सर. डोंट वरी, मी तुम्हाला एकटं सोडून कुठे जाणार नाही. मग अरे बाप रे, तुमको किधर भाईंदर उतरने का है? मेरे को एकदम ट्रेनचा फील आला, सगळे बसले म्हणून. जरा लांब बसूया आपण. बसा ना तुम्ही. कम्फर्टेबल. आमचेच बॉस आहेत, बसा ना. असू दे असू दे, त्यांचा दिलखुलास स्वभाव मला आवडलेला आहे. व्हेरी गुड. नमस्कार. नमस्कार, सर. काय नाव आपलं? माझं नाव ओंकार भोजने. नमस्कार ओंकार भोजने. मग? हा. बाकी नीट बस. आणि काय शाळेत गोट्या खेळायला होतास त्यांच्यासोबत? पेरू पाडलेत एकत्र? नीट सर, आय एम रिअली सॉरी. ही इज व्हेरी डिसरिस्पेक्ट. I can see that. I can see आय एम that. रिअली सॉरी सर. Yes, 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 yes. काय टेन्शन घेऊ नका, मी इकडे आहे. तुम्ही थांबा हो. जिजू आहे हा. ना, तुमच्याबद्दल खूप सांगतात. Really? खूप खूप. म्हणजे त्यांनी हे पण नाही नाही, सांगितलं हे अति होते एवढं नाही, एवढं. त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही ना खूप प्रकारचे तेल वापरले. एकदा तर डोक्यावर घासून घासून तळहाताला केस आले, पण डोक्यावर आलेच नाही. मिस्टर पृथ्वी, तुम्ही माझ्याबद्दल घरी हे सांगता? नाही सर, मी असं नाही बोललो. माझ्या तळहाताला केस आले हे फक्त तुम्हाला माहिती होतं? तुमच्या समोर मी शेविंग केलेलं होतं, हा? ते तुम्ही यांना सांगितलं. अजून काय काय सांगितलं माझ्याबद्दल? ओघात आलं सर. ओघात असं खरं खरं आलं बाहेर? तू आज जा. तू आज जा जा. अजून काय काय सांगितलं माझ्याबद्दल ह्यांनी? सर कॉफी घेता ना? व्हेरी गुड. सर कॉफी टाकली आहे त्यात. हो, अनंत उपकार केलाय बहिणीने आमच्यावर. खूप होतंय, अति होतंय. या, बस. सर हे आणि आम्ही बोलत असतो तुमच्याबद्दल. हा रिअली? हो, हे नेहमी कौतुक करत असतात तुमचं. म्हणत असतात आमचे सर, आमचे बॉस म्हणजे एकदम असे खूप कष्टाळू, चौगुले एकदा वर गेला पाहिजे. वर गेला पाहिजे म्हणजे कंपनी टॉप पोझिशनला गेली पाहिजे सर. नाही, हे तुमचं चुकतंय. नाही सर, जेन्युइनली मला असं वर गेला पाहिजे म्हटलं त्याचे वेगळे अर्थ होतात. नाही, सर. नीट वापरायचं की बाबा हे उच्च पदावर गेले पाहिजेत, अशी इच्छा माझी आहे, असं म्हणायला पाहिजे होतं तुम्ही. जेन्युइनली मला असंच वाटतं सर. प्लीज बी सिटेड सर. येस 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 येस. सर पण जेन्युइनली सांगू का, मला प्रामाणिकपणे असं वाटतं काय सर, असं आहेत सर. लाऊड रिॲक्शन. सर तुम्ही माझे आदर्श आहात सर. सर तुम्ही माझे आदर्शच आहात सर. हे का हसले? सर काही नाही, तो त्याला एक मिनिट, हे का हसले?
मी कुणाचा आदर्श असू शकत सर नाही? माझे आहात. मग हे का हा का हसला? का माहिती सर? तुम्ही का हसलात? एकदा सर त्यांच्या मोबाईलवर फोन करून बघा. म्हणजे तुमचं नाव काय सेव्ह केलंय बघा तर. हे ठेवा तिकडे. मी आता फोन करणार. नाही, सर. फोन कुठे तुमचा? ए, फोन कुठे? हा? सर खिशातच आहे फोन. फोन काढा. फोन काढा. सर काय? बघा मजा बघा. मज्जा बघा. फोन काढा. बुटकं वांग? तुमच्या बॉसला तुम्ही बुटकं वांग म्हणता? सर नाही सर हे बुटकं वांग म्हणता हे तुमच्याकडून एक्सपेक्ट केलं होतं मी. सर हे बटन वँग आहे सर. टँग वँग बिंग काही नाहीये. बुटकं वांग नाही सर हे आहे. बटन वँग आहे आपले. हा रिस्पेक्ट आहे. पायाखाली किती लाऊड करताय तुम्ही? हा, I'm really- आज तुमचं खरं स्वरूप मला कळलेलं आहे. नाही सर मी जेन्युअनली तुम्ही माझे आदर्शात. आय एम रिअली सॉरी सर. तू मरना अहो जात मध्ये कसला आलाय जा तिकडे. एक मिनिट मिस्टर काय आहे तुमचं नाव? ओंकार. नमस्कार. या इकडे बसा. सर. हा माणूस मला आवडलेला आहे कारण हा माणूस प्रामाणिक आहे. सर, नाही. मला असे एम्प्लॉईज आवडतात, अशी माणसं आवडतात. सर त्यांनी खरं काय खोटं काय आता दाखवून दिलं. सर. माझं नाव काय होतं? बुटका वांग म्हणाला तुम्ही नाही, मला. सर. आय लाईक यू. येस थँक्यू सर. काय नाव तुमचं? माझं नाव ओंकार भोजने. ओंकार भोजने. वा वा वा. काय करता आपण? मी सर जस्ट ग्रॅज्युएट झालोय. हं? नोकरीच्या शोधात आहे सर. बरं. आणि मला सर टिपिकल गोष्टी नाही करायच्यात सर. लाईक म्हणजे मला बॉस घरी आला म्हणून लाळघुटेपणा करायला आवडत नाही. किंवा अगदीच बॉसचा रोल मिळाला म्हणून मध्यम आकाराची मिशी लावून सर मला सर टिपिकल गोष्ट नाही करायची. हा मला लाईक. आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायचं सर. म्हणजे काय करायचं तुम्हाला? म्हणजे सर खरं सांगू मनातलं सर हं. मला तुमच्या कंपनीसारख्या कंपनीत काम करायचं आय लाईक इट. आय लाईक इट. म्हणजे बघा एक प्रोडक्ट आहे. हं. पाचक गोळी जळजळ छू. अरे हा ऍसिडिटी बरे जळजळ छू होते. करेक्ट. आमचं प्रोडक्ट आहे ते. येस सर मला त्या प्रोडक्टला घेऊन माझ्याकडे ना एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. मोठा मार्केटिंग सर. याचं नका ऐकू सर. याला अजून अंडरवेअर सरळ की उलटी हे कळत नाही. शिक्का बघून नाफ. काही बोलाल? बसा तिकडे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय मला ऐकायची? माझ्याकडे ना सर सॉलिड स्ट्रॅटेजी आहे. ओके. म्हणजे बघा सर म्हणजे आपलं प्रोडक्ट आहे पाचक गोळी. हो. सर आपण आपल्या एरियातल्या सगळ्या चायनीज आणि वडापाववाल्यांशी टायअप करायचं. म्हणजे काय करायचं? म्हणजे त्यांना सांगायचं की तुम्ही महिनाभरासाठी तुमचे सगळे पदार्थ प्रचंड स्पायसी करा. अरे पण त्यांनी पोट खराब होईल सगळ्यांची. मग हेच ना सर तेवढ्या महिन्याभरात आपल्या पाचक गोळीचा खप वाढेल ना. ओ माय गॉड. दिस इज अमेझिंग. हे मी ह्याचा कधी विचारच नाही केला. ओ माय गॉड. नाही तुकडत नाहीये. दिस इज हे वेगळं आहे. वेगळं आहे. अजून काय प्लॅन आहे तुमच्याकडे? अजून सर माझ्याकडे ना या प्रोडक्टसाठी गुंजल पण आहे. गुंजल म्हणजे? ते गाणं वगैरे असतं ना. जिंगल बोलते जिंगल Enough. मारू नका ना. हाच वेगळेपणा मला आवडलेला त्याला आहे. जिंगल जिंगलला गुंजल म्हणतात. व्हेरी गुड. जिंगल ऐकवा. हा. जिंगल ऐकवा. जिंकल ऐकवा. ऐकवा. आता बघा सर हा. आपल्या प्रोडक्टचं नाव काय? हा. जळजळ छू. हा. 1 2 3 स्टार्ट. तू घेऊन जा रे जळजळ छू. जळजळछू, ए जळजळछू, जळजळछू, ए जळजळछू. इधर उधर क्या देख रहा बे मेरी तरफ तू देख तू. जळजळछू, ए जळजळछू, जळजळछू, ए जळजळछू. मम्मी दादा आणि पप्पू घेऊन जा रे जळजळ छू. जळजळछू, ए जळजळछू, जळजळछू, ए जळजळछू. किती मस्त. खाल्लीत माती. $1 लाखाचा चेक आहे. मी हे शब्द विकत घेतलेला. दिस इज अमेझिंग. सर नाही सर. दिस इज अमेझिंग. सर 1 लाखाची लायकीच नाही या शब्दाची. दिस इज अमेझिंग. सर नाही सर. एक मिनिट बाजूला. क्या? बाजूला. अरे पाया कसले पडतो. बाजूला. कुठून सुचलं? तू माझ्या कंपनीत नोकरी करशील का? सर नाही सर. मला अशा यंगस्टर्सची गरज आहे. हे यंग रक्त मला हवंय. सर पण मी करेन सर. काय शब्द? मी तुम्हाला सेल्स मॅनेजर म्हणून जॉब देतो. सर पाया पडतो काय झालं? सर मी असिस्टंट मॅनेजर आहे. मला याला रिपोर्ट करावा लागेल सर प्लीज. आय हॅव टेकन माय डिसिजन. गो अवे मिस्टर सर नको सर. गो अवे देअर. सर तुम्ही माझा आदर्श आहात सर. एक मिनिट. तुम्हाला या महिन्यापासून $75,000 पगार असेल. कमी वाटत असेल तर आपण निगोशिएट करू. नाही सर 75 ओके. ओके. रेडी आहात? येस सर. उद्या सकाळी 9 वाजता ऑफिसला या. अपॉइंटमेंट लेटर घ्या आणि उद्यापासूनच रुजू व्हा. उद्यापासूनच जॉईन व्हा. ओके. लेट्स मीट टुमॉरो. विश यू ऑल द बेस्ट. सर 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 येस. मी परवा जॉईन केलं तर चालेल का? का?
ऍक्च्युली उद्या आहे ना आमच्या एरियातली अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटची फायनल आहे आणि मी फायनलमध्ये आलो आहे. ती झाली मॅच की मग परवा येतो. चेक दे रे. काय? चेक दे. सर ओंक्या नालायका, चांगली चांगली नोकरी मिळाली होती ती घालवलीस ना. बावळट. पण ताई माझी कमिटमेंट आहे ना कसली? अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटची. काय करू रे तुला पण सगळं कळलं पाहिजे. वा 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 वा, एकदम टेन्शन छू करणारा परफॉर्मन्स होता. मस्त गाईज. सई काय म्हणशील? छोट्या छोट्या जागा होत्या, सिम्पल सिम्पल गोष्टी होत्या, पण त्या तुम्ही इतक्या सुंदर मांडल्यात की त्याची रंगत अजून वाढली. मस्त. थँक्यू. प्रसादा. वा मजेदार. यांच्या सगळ्यांच्या आधी प्राजक्त मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण स्किटला धरून त्याच्यामधल्या काही जागा हेरून तू कमेंटही करतेस. वा सुंदर. अत्यंत निखळ, ताजा, फ्रेश करणारा ह्युमर होता जो तुमच्या चौघांनाही उत्तम जमतो. मला हे कॉम्बिनेशन फार आवडलं. म्हणजे रसिका पृथ्वीक आपण बरेचदा बघतो, पण ओमकार, रसिका पृथ्वीक आणि सम्या हे कॉम्बिनेशन जरा गमतीदार वाटलं मला, आणि त्यामुळे मला खूप अपेक्षेने बघत होतो मी काय 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 तुम्ही मजा करू शकताय, आणि ती तुम्ही पूर्ती केली. या पूर्ण प्रहसनामध्ये खूप गोडवा होता, आणि तो गोडवा तुम्ही चौघांनी कुठेही ढासळू दिला नाही, त्यामुळे मला तो फार आवडला. वंडरफुल. क्या बात है, क्या बात गाईज. कीप इट अप. थँक्यू. मंडळी, अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपला आवडता झालेला अभिनेता शेखर फडके आहे आजचा आपला खास पाहुणा कलाकार, आणि त्याच्यासोबत इथे धमाल करायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भर. नमस्कार. शेखर फडके इथं चढतात काय? काय झालं काय? तोंड बंद करा, मॅचेस येतील तोंडात. काय झालं ओरडायला एवढं? घाबरू नका. तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय केला होय ना, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. काय पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आला तुम्ही? अगं ते काय मला पकडायला आले? उगाच केवढी घाबरली बघा ही. अहो चालायचंच हो. कॉन्स्टेबलचा जर युनिफॉर्म असला तरी माझा दरारा फौजदार सारखा आहे का नाही? काय बरं, मी काय म्हणतो, तुम्ही शेखर फडके ना? फडके नाही हो, फडके असेल ते. बघा ना नीट, फडके, शेखर फडके. अहो स्किटच्या सुरुवातीलाच काय फंबल मारते तुम्ही. तुम्ही नवीन हाव म्हणजे यांना सवय आहे ती. अहो स्किटच्या 3 वाक्यामध्ये एखादा जरी फंबल पडला नाही ना, हे लगेच दचकतात. म्हणजे प्रसाद ओकडं किस्स्यांची आणि माझ्याकडं फंबलची इथं काहीच कमी नाही. आहे का नाही? बसा बसा. हो बसतो बसतो. अगं बाय. हा मी काय म्हणतो, आता कोणी शेजारी पाजारी असेल त्यांना बोलवा. काय 2-4 प्रश्न त्यांना पण विचारायला लागतात. मग प्रोसिजर आहे का नाही? ती काय बोलवते ना आमच्या शेजारी की नाही, खरात काकू राहतात, त्यांना बोलवते. कटकटे आहेत त्या, उगाच नको ते सांगत बसतील. नाही मग बोलवा मग त्यांना. काय नको असले शेजारी खरं खरं बोलतात का नाही? हो बहिणी बोलवा त्यांना. खरात काकू, काय सकाळी साहेब नाही हो, मी काय बघितलं नाही. यांच्या घरात काय भांडणं झाली असतील, मला काय माहिती नाही. मी खरंच काकू, अहो शांत व्हा. ते काय मला पकडायला आलेले नाहीयेत, पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आले. अगं बाई, पासपोर्ट फॉरेनला जातो काय? हो, अमेरिकेला. कुठं? अमेरिका? हो. तुम्ही या इथं बसा बघू. अरे हो भाऊ, तुम्ही एकट्याच चालला म्हणजे? पोरीला नाही घेऊन जाताय? नाही ना.
बघा ना, मी किती मागे लागले पण ऐकतच नाहीत माझं. नाही तुम्ही जायला पाहिजे. सारखी अशी संधी येत नाही काही समज हो ना. होईत. मी हेच म्हणाले यांना, पण हे म्हणतात की कंपनीवाले नको म्हणतात म्हणून. करेक्ट आहे. करेक्ट काय? खरंच कंपनीवाले म्हणतात का यांना ओझं झालंय देव जाणे. अरे तसाच असणार आहे. बायका सोबत असले की पुरुषांना रान मोकला होता ना. हा. आता आमचे हे खराच ते चालीतल्या पोरांसोबत गोव्याला जातात. कशाला जातात ते काय मला माहित नाही. काय एवढं सगळं बोलताय? कसं बसं समजावलं मी हिला. तुम्ही परत उसळून टाकाल. तुम्ही विचारा ना, विचारा ना. वेळ नाही. बरं, ते जाऊ द्या. मी काय म्हणतो व्हेरिफिकेशन साठी आलोय का ना. मला सांगा हे साहेब कशी आहेत? घरामध्ये दारं लावून बायकोला मारत असतो. हो, आई काय बोलतात? मी कधी मारतो हिला? एक मिनिट, म्हणजे तुम्ही बायकोला मारता? मी मारत नाही हो. नाही मारत काय मी. काय फटा बोलतात. अहो काल रात्री यांच्या घरातनं भांडणांचे किती आवाज येत होते माहितीये. असा? हा, यांच्या मारण्याच्या ही अशी ओरडत होती. अहो मी हिला मारत नव्हतो. मी मारत होतो. म्हणजे मी पाल मारत होतो आणि त्या पालीला बघून ही घाबरून अशी किंचाळत होती. त्याचं सांगत कळलं काय हो? आता मला कसं कळणार व पालीला मारत होते की बायकोला मारत होते ते. आवाज केवढे मोठ्याने येत होते. नाही आमची हे लुंगी घालून निघाले पण होते वर. मग आधी कशावर होते? तुम्ही काय विचार. नाही मला पण कळलं पाहिजे ना आधी कशा होते त्या. बाकी काय हा? काय नाही हो, घरी असताना ते चड्डीवर असतात ना. होय काय? गरम होतं वाच येत नाही. खोली छोटी आहे ना. आता तुम्ही एवढी असते तर हवा कशी येणार आतमध्ये? नाही तसं ना. बरं वागणूक कशी आहे? तसं नाहीच आहे म्हणजे सांगण्यासारखा. म्हणजे म्हणजे तसं चांगला आहे माणूस. होय ना? पण तसं काय नाहीये म्हणजे आनंदात ठेवतो. मला काय कधी काय कमी पडू दिला नाही. नाही ना. पण तसं काय सांगण्यासारखं. काय मी तुम्हाला कधी आनंदात ठेवतो? काही बोलताय तुम्ही? अहो, ते खरातांबद्दल विचारला ना. नाही मला सांगा पासपोर्ट कोणाला हवाय? त्यांना त्यांना हवाय ना. मग तुमच्या नवऱ्याची वागणूक मला काय सांगता वाय? आणि तुमच्या नवऱ्याची वागणूक विचारून मी काय करू? काय करणार तुम्ही? मी नाही काय करू शकले. सगळे देव केले, भगत केले, पृथ्वीवरचा एक देव सोडला नाही. काय सांगता वाय? ते माणूस काय गोव्याला जायचा काही थांबतच नाही. काय म्हणजे काय सांगण्यासारखंच नाही. कायच नाही. म्हणजे लग्न झाल्यापासून आमच्यात कायच नाही. नाही अहो म्हणजे भांडणं काय झालं नाही. म्हणजे तसं काय चांगलं आहे. अरे अहो ते माझ्या वागणुकीविषयी विचारतायत. मी वागणूक यांची वागणूक कशी आहे? त्यांच्याबद्दल हा माणूस तसा वाईट नाही आहे ना. नाही तसं काय नाही. म्हणजे कसा आपण याला बाहेर गावी पाठवलं तर आपल्याला लाज आणणार नाही ना. तसं काय नाही ना. म्हणजे लाज बीज नाही एवढा नाही करणार. नाही ना. पण ह्याच्या आधी ना इथं ना देशपांडे नावाचे राहायचे. इथं हा त्यांना पासपोर्ट देऊन टाका ना. ते गेले की कसे चालीचं नाव काढतील ना. होय का? अहो, देशपांडेंचा इंग्लिश होय? काय ऐकशील. काय ऍक्सिल काय? माझं सुद्धा इंग्लिश सॉलिड आहे माहितीये. आय एम ऑल्सो फ्रॉम कॉर्पोरेट सर्कल यु नो. नाही बा मी कधी काय ऐकलं नाही. हे दारा लावून असतात ना कधी काय ऐकलं होय नाही. का? पण तो देशपांडे हो हा. आमचे हे खरात आणि देशपांडे हा. रात्री 10 नंतर इंग्रजी मध्येच बोलतात. काय सांगता होय का? म्हणजे माझ्यासारखंच आहे का नाही? म्हणजे मला दिवसाचा इंग्रजी जमत नाही. माझा रात्री 10 नंतर इंग्लिश फुलतं का नाही? काय सांगता. दॅट्स व्हाय फर्टिलायझर द्यायला आले होते हॅव्हिंग टू पर्सरी नथिंग एल्स. अहो खरं तर तुम्ही जायला पाहिजे अमेरिकेत. काय तर ड्युटी पडली ना माझी त्याच्यामुळे मला इथे माझ्यासाठी चाललंय ना. बरं मला सांगा काय माणूस आहे घरात हा? माणसं किती आहेत तुमच्या? आता तशी 2च आहेत त्यांच्या घरात माणसं. हा. पण आता तिकडे जाऊन आल्यावर काय सांगता येत नाही ना. म्हणजे काय ग? मला काकू काय बोलताय तुम्ही हे? अगं नाही तसा आमचे हे खरात मला सांगत होते काय? तिकडे कसे सगळे गोरे असतात ना. हा. आणि आपली त्वचा त्यांना जाम आवडते. मग तिकडनं येताना एक गोरी मॅडम घेऊनच येतात ना ते. आणि त्यांचं कसं हो सगळा मोकला ढाकला. होय नाही? मंगळसूत्र आणि मग कुंकवाचा भार कुठं असतो त्यांना. नाही काय होय. फराक घालणाऱ्या बायका त्या हा. त्यांना कुठं पदराचा सोस आहे. नाही मी सुद्धा ऐकलेलं आहे का नाही. हो म्हणजे आपल्याकडचे बापी तिकडे जातात ना तर तिकडच्या बायकांना बघून ना पागलतात का ना. मग काय आहे तिकडे एक तर थंडी आणि बर्फ पाय घसरायला केवढा वेळ जातो. हो बाई. कठीण असतं आणि बाई. आणि तिथला कायदा लय कडक आहे. हा. आपल्यासारखा नाही आहे.
लग्न करायला लागतं माहिती आहे तुम्ही माझी शपथ घ्या. काय? माझी शपथ घ्या. तिकडे गेल्यावर कुठल्याही बाईकडे बघणार नाही, कुणाशी बोलणार नाही. आधी शपथ घ्या अगं माझी. काय त्यांच्यावर अगं हो बाई हो हे बघ म्हणजे काही असलं तरी आहे ना माझ्या मनात तसं काही येणार नाही तिथे. मी कामासाठी चाललोय ना, मग माझ्या मनात कसं येणार? नाही नाही तुमच्या नाही येणार हा, हो. बर. तुमच्या नाही यायचा, पण त्यांच्या मनात काय आपल्याला थोडीच माहिती आहे. बरोबर आहे. हो कसं आहे मागे माझं ओळखीचा एक माणूस तिकडे गेला होता अरे. तर तिथल्या बाईने त्याला आपलासा करून घेतला. डायरेक्ट इकडे नोटीस आली का नाही. त्यांचं कसं आहे माहितीये काय, कसं आहे? अंगठीनी 2 पेक ह्याच्यात सगळं लग्न होतं. हालत करा अमू करा असं काही नाही का नाही. कसं आहे कुठल्याही बाईचा नवरा जर जायचं असेल ना तर तिने ना सावध राहायला पाहिजे. एकदम बरोबर बोललात. सावध बाईनं राहायलाच पाहिजे. आमचे हे खरात सांगत होते त्यांच्या ऑफिसात पण असा एक मित्र होता, होय. गेला ना, बायको राहिली इथं एकटी बिचारी. अरे देवा. बाईनं सावध राहायला पाहिजे. हा. आमचे हे जातात ना गोव्याला, मी काय बाई त्यांना एकटं सोडत नाही. होय. दिवसात ना 10 वेळेला फोन करते, काय वो कुठं आव? कोण आहे बाजूला, आधी दाखवा मला. व्हिडिओ कॉल करते ना त्यांना, होय काय? सोडत नाही. नंतर कसे कंटाळतात ना, हा. मग 2 तास बंद करून ठेव. मोबाईल जीवाला एवढा भर लागतो माहिती आहे. होय काय? कोण असल बाजूला, काय असल, चांगली असल काय, हा? नाही, म्हणजे नसल तर चांगलंच आहे ना. हा, ते- मग बाई हा. ते तर फक्त एकच दिवस जातात. हम्म. ये तर 10 दिवस जाणार आहेत बाई. काय खरं नाही. तुम्ही ना, तुम्ही यांना पासपोर्ट देऊ नका. अगं काय देऊ नका. अगं मला पहिल्यांदा संधी मिळते विदेशवारी करण्याची, तर जाऊ दे ना मला. नाही, आपण दोघं नंतर जाऊ फिरायला. अगं पण खूप पैसे कमवू तेव्हा जाऊ. दाखवू सांगा ना पासपोर्ट. नका देऊ यांना. अगं तू रडते. नको देऊ इकडे गेल्यावर. थांब, तू रडू नकोस ग, तू रडू नकोस. आमचे हे खरात खड्ड्यात गेले तुमचे खरात. कळलं तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना, तो गोंधळ घाला. मला कळलेलं आहे काय करायचं. तुमचा प्रॉब्लेम आहे ना, माझं काय माझ्या problem? लक्षात आलेलं काय आहे. झालं? जरा इकडे आहे ना 2 हा, मिनिटं. काय? 2 मिनिटं इकडे. हे बघा, हे सगळं आहे हा. ना मिटवून टाका. हे घ्या 100 रुपये. लाच मी लाच घेणार वाटलं तुम्हाला. अच्छा एवढीच नाही का? मग ठीक आहे 500 दोन्ही 600. तेव्हा तर खिशात बर काय हो फोडीन खिशात ठेवलं होतं. म्हणजे तुमचा पासपोर्ट आता रिजेक्ट करतो. अहो पण ते ह्या मोरेला लाच नाही. अरे एक वेळ शिवी दिली तरी मला परवडाल. असं करू नका. असं काय करू नका. अगं अरे मोरेला लाच देणारा आतापर्यंत अमेरिकेत गेलेला नाही. काय समजतं? मग ह्या- खायला तुमचा पासपोर्ट कसा जाता बघतो. वा 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 वा, अतिशय एंटरटेनिंग व्हेरिफिकेशन होतं. मस्त. प्रसादा, सगळ्यात आधी शेखर तुझं खूप खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू नुकताच कॅमेरा फेस करायला लागला होतास आणि हातात सीन घेऊन थरथरत होतास. मला वाटतं तुला पण आठवत असेल तो सीन. आपला एकत्र सीन होता. त्या दिवसापासून मी तुझा प्रवास बघतोय. तुझ्यातली एनर्जी, तुझं टायमिंग अजूनही तसंच आहे आणि इथून पुढे कित्येक वर्ष तसंच राहील अशी मला खात्री आहे. मस्त वाटलं तुला बघून, खूप मस्त Thank you. वाटलं. चेतना, खूप छान, खूप छान. वनिता, तुझ्याबद्दल सांगण्यासारखं तसं काय नाही, पण बेरिंग अफाट होतं. बाकी सांगण्यासारखं काय नाही. मोरे, कधी कधी तू जे करतोस ना स्टेजवर ते इतकं प्युअर असतं ना, आणि ते तुला समोरून बघता येत नाही ह्याचा मला खूप आनंद होतो. कारण खूप साधा विनोद असतो तुझा, पण तो खूप सुखावून जातो कधी कधी समोरून बघताना. वंडरफुल, खूप मजा आली. वा 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 वा. शेखरदा, आज या मंचावर परफॉर्म करून कसं वाटतंय दादा? त्यांनी जसं प्रसादनी सांगितलं की सुरुवातीला पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला आणि माझ्याबरोबर कोआर्टिस्ट म्हणून किंवा त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा जेव्हा काम केलं तेव्हा मला थरथरत होतो. तसंच आज एकांकिकेला आपण जसं थरथरतो तशी माझी आज अवस्था आत एंट्री होण्याच्या अगोदर झाली होती खरं तर. पण इथे आल्यानंतर वनिता म्हणा, चेतना म्हणा, मोरे म्हणा, यांनी सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं. ह्या मंचावर ह्या सगळ्यांबरोबर येऊन खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.